नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आतापर्यंत बंगालचे गव्हर्नर पाहिले, त्याच्यानंतर बंगालचे गव्हर्नर जनरल पाहिले, त्यानंतर भारताचे गव्हर्नर जनरल आता आपण बघत आहोत. त्यामध्ये आपण लॉर्ड विल्यम बेंटिंक पाहिला, सर चार्ल्स मेटकॅफ पाहिला आणि आता आपण लॉर्ड ऑकलंड बघणार आहोत. ठीक आहे, तर लॉर्ड ऑकलंड आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट करून घेणार आहोत. तर बघा, कार्यकाळ काय आहे 1836 ते 1842. पार्श्वभूमी बघून घ्या, जे आपण सगळ्यात आधी बघत असतो. प्रत्येक अधिकाऱ्याची पार्श्वभूमी काय होती. ठीक आहे, तर बघा, पार्श्वभूमीमध्ये गव्हर्नर जनरल हा लॉर्ड ऑकलंड होता. गव्हर्नर जनरल पदी नियुक्त होण्यापूर्वी हा बोर्ड ऑफ ट्रेडचा अध्यक्ष म्हणूनही राहिला होता. बोर्ड ऑफ ट्रेडचा अध्यक्ष म्हणून. ठीक आहे, लॉर्ड ऑकलंड याचे धोरण उदारमतवादी स्वरूपाचे होते. ठीक आहे, मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला उदारमतवादी दाखवलं होतं. म्हणजे उदारमतवादी या शब्दावरून ही जी पिरियडिक टेबल आहे तो तयार केलेला, की याच्यात आपण बघू शकतो की उदारमतवादीला त्यांनी येल्लो कलर दिलेला आहे, जे जे कोणी उदारमतवादी होते. तर बघा, लॉर्ड विल्यम बेंटिंक, मेटकाफ, ऑकलंड हे सलग उदारमतवादी लोक सलग आले. इथे ॲमहर्स्ट पण आहे बघा. हे सगळे यांचा जो कार्यकाळ आहे हे उदारमतवादी लोकांचा. त्याच्यात ऑकलंड पण आहे, जो आपण आज बघणार आहोत. बघूया त्याचे धोरण कसे होते, कशा पद्धतीने तो उदारमतवादी होता. ठीक आहे, तर पार्श्वभूमी बघतोय आपण. लॉर्ड ऑकलंड याचे धोरण उदारमतवादी स्वरूपाचे होते. त्याच्यानंतर बघूया आता प्रशासकीय काय सुधारणा केल्या त्याने. तर याने बंगाल, बॉम्बे, मद्रास या तीनही प्रांतांमधील टपाल कार्यालयांना एकत्र करून अखिल भारतीय टपाल सेवा सुरू केली. ठीक आहे, महत्त्वाचा मुद्दा आहे. अखिल भारतीय टपाल सेवा कोणी सुरू केली, तर लॉर्ड ऑकलंडने. याने बंगाल, बॉम्बे व मद्रास या तीनही प्रांतांमधील टपाल कार्यालयांना एकत्र करून अखिल भारतीय टपाल सेवा सुरू केली. त्याच्यानंतर शैक्षणिक कार्य बघू. शैक्षणिकमध्ये देशी भाषांमधून शिक्षण देणाऱ्या शाळांना अनुदान सुरू केले. ठीक आहे, मुंबई व मद्रास येथे मेडिकल कॉलेजची त्याने स्थापना केली. मुंबई आणि मद्रास येथे. त्यानंतर सामाजिक बघू कार्य. सामाजिकमध्ये याने तीर्थयात्रेकरू तसेच धार्मिक संस्थांवरील सरकारी पर्यवेक्षण रद्द करण्याबरोबरच कंपनीच्या सैनिकांना जनतेच्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यास मनाई केली. ठीक आहे, इतरमध्ये बघा. इतरमध्ये बरं ठीक आहे, आधी युद्ध बघून घेऊ. इसवी सन 1838 ते 1842 काय प्रथम अफगाण युद्ध घडून आले. रशियन प्रभावाला रोख घालण्यासाठी लॉर्ड ऑकलंड याने अफगाणिस्तानचे अमीर दोस्त मोहम्मद यांच्याकडे मैत्रीचा प्रस्ताव मांडला होता. सदरील प्रस्ताव हा दोस्त मोहम्मद यांनी फेटाळल्यावर ऑकलंडने अफगाणिस्तानवर आक्रमण केले. या युद्धात इंग्रजांची हार झाली व अफगाणिस्तानचा अमीर हा विजयी ठरला. ठीक आहे, अखेर हार पत्करून अफगाणिस्तानातील सैन्य हे भारतात परतल्यावर अपयश आलेल्या लॉर्ड ऑकलंडला इंग्लंडला बोलावून घेऊन त्या जागी इसवी सन 1842 रोजी भारतात गव्हर्नर जनरलपदी लॉर्ड एलम्बरो याची नियुक्ती करण्यात आली. कळली का तुम्हाला पार्श्वभूमी, की त्याला का इथून पायउतार व्हावं लागलं किंवा का त्याला इंग्लंडला बोलावलं गेलं? तर त्याच्यासाठी म्हणजे त्याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे, तर अफगाण युद्ध, प्रथम अफगाण युद्ध कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झालं, तर लॉर्ड ऑकलंडच्या काळात झालं. हे पण नीट लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर आणि त्याच्या जागी कोण आलं, लॉर्ड एलम्बरो आला. ठीक आहे, आता इतरमध्ये बघून घ्या. इतरमध्ये इसवी सन 1838 मध्ये सय्यद अहमदच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर मुघल दरबाराची सेवा करण्याऐवजी इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीत काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. सर्वप्रथम आग्रा येथे नायब मुन्शीपदावर त्यांची नेमणूक झाली. 1857च्या उठावावेळी ते इंग्रज सरकारशी एकनिष्ठ राहिले व त्यांनी अनेक इंग्रजांचे प्राण वाचवले. तरी देखील 1842 मध्ये त्यांना मुघल दरबाराकडून जवाद उद्दौला आरिफ जंग हा किताब देण्यात आला. ठीक आहे, हा एवढा पॅरेग्राफ पण खूप महत्त्वाचा आहे. मी पुन्हा वाचते की कोणाविषयी आहे तो, सय्यद अहमद यांच्याविषयी आहे. ठीक आहे, इसवी सन 1838 मध्ये सय्यद अहमद यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर मुघल दरबाराची सेवा करण्याऐवजी इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीत काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
सर्वप्रथम आग्रा येथे नायब मुन्शी पदावर त्यांची नेमणूक झाली. 1857च्या उठावावेळी ते इंग्रज सरकारशी एकनिष्ठ राहिले व यात त्यांनी अनेक इंग्रजांचे प्राण वाचविले. तरी देखील 1842मध्ये त्यांना मुघल दरबाराकडून जवाद उद्दौला आरिफ जंग हा किताब देण्यात आला. ठीक आहे, अशा पद्धतीने आज लॉर्ड ऑकलंड इथेच आपलं संपलं आहे यांच्यावरचा व्हिडिओ. उद्या आपण लॉर्ड एलनबरो या गव्हर्नर जनरल विषयी माहिती बघूया. धन्यवाद.